मी जिवंत आहे पूनम पांडे हिने आता ही पोस्ट केलेली आहे। तर मॉडेल पूनम पांडेच्या मृत्यूची पोस्ट स्टंट असल्याचं सध्या समोर येत आहे। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। कालच पूनम पांडे हिचं निधन झाल्याची बातमी सर्वत्र पसरलेली होती। मात्र मी जिवंत आहे असं आता पोस्ट पूनम पांडे हिने केलेलं आहे आणि मॉडेल पूनम पांडेच्या मृत्यूची पोस्ट स्टंट असल्याचं सध्या समोर येत आहे। तर कालच पूनम पांडे हिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून खरं तर तिचं निधन झाल्याची बातमी सर्वत्र पसरलेली होती आणि त्यानंतर सर्वत्र खळबळ सुद्धा माजलेली होती। मात्र सध्या मी जिवंत आहे अशी पोस्ट आहे ती पूनम पांडेने सध्या शेअर केलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। श्रेयस, आपण पाहतोय की सध्या पूनम पांडेची पोस्ट समोर आलेली आहे, मी जिवंत आहे असं तिने म्हटलेलं आहे। अर्थात आपण म्हणू शकतो की कालपासून ज्या गोष्टीचा पाठपुरावा सगळे करत होते, सकाळी आलेली बातमी, त्याच्यानंतरची गोष्टी, त्याच्यामध्ये आलेला संभ्रम, आपण चालवलेली पुढारीनी बातमी, त्याच्यात किती संभ्रम निर्माण झालाय, तोच संभ्रम कुठेतरी आता खरा उतरताना दिसतोय। पूनम पांडे स्वतःहून व्हिडिओ केलाय जो तिने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केलाय, ज्यात ती सांगताय की ती जिवंत आहे। या सगळ्या गोष्टी तरी पाहायला गेला तरी वर्ल्ड कॅन्सर डे परवा आहे आणि त्या कारणाने कुठे ना कुठे हे तिने केलं का आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पण जी व्हिडिओ मध्ये ती सांगते तो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे की तिला तिची चूक कळलेली आहे। असे सस्पेन्स अशा गोष्टी तिने अगोदर सुद्धा केल्या होत्या। मग तिच्या आपण सस्पेन्स स्टोरी जर बघितली, तिचे कॉन्ट्रोवर्सीज बघितले, तर सगळ्या कॉन्ट्रोवर्सीज आपल्या समोर येताना दिसतात। त्या समोर येताना दिसणाऱ्या कॉन्ट्रोवर्सीज मध्ये तिने दरवेळी लोकांना या सरप्राइजेस दिले आहेत। म्हणजे हे तिचं पहिल्यांदा तिने दिलंय का नाही या माहिती, पण एकूण जर आपण बघितलं गेलं तर या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी एकंदरच टेन्शन क्रिएट करण्याचं माध्यम, त्यासोबतच एक सरप्राईज करण्याचं माध्यम, पण त्याचं सरप्राईज जेवढं मोठं होईल हे तिला माहिती नव्हतं, हेच ती त्या व्हिडिओमध्ये सांगताय। आणि कुठे ना कुठे आपल्या सेलिब्रिटी स्टेटसचा चुकीचा फायदा वापरत तिने हा एक क्रिएट केलेली गोष्ट होती। आपण जर बघितलं तर सर्वायकल कॅन्सरमुळे तिची डेथ झाली असं ही आपल्या सोशल मीडिया। श्रेयस, तुम्हाला थोडंसं थांबवते, तर पूनम पांडेने नेमका कोणता व्हिडिओ पोस्ट केलाय पाहूयात। I didn't die because of cervical cancer. Unfortunately, I cannot say that about those hundreds and thousands of women who have lost their lives because of cervical cancer. It is not because they couldn't do anything about it, because they had no idea what to do. I'm here to tell you that, unlike other cancers, cervical cancer is preventable. All you have to do is you have to get your tests done and you have to get HPV vaccine. We can do all this and more to make sure there is no more life lost to this disease. Please log on to www.punampandeyisalive.com. तर गर्भाशयाच्या कॅन्सरची जनजागृती करण्यासाठी आपण ही पोस्ट केल्याचं सध्या पूनम पांडेनी म्हटलेलं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, सध्या पूनम पांडेची पोस्ट ही सध्या व्हायरल होते आहे आणि मी जिवंत आहे असं तिने म्हटलेलं आहे। तर खरं तर कालच तिच्या इंस्टाग्राम पोस्टवरून तिचं निधन झाल्याची बातमी सर्वत्र पसरलेली होती। मात्र सध्या तिने त्याच संदर्भात पोस्ट केलेली आहे, मी जिवंत आहे असं तिने आता सध्या एक व्हिडिओ पोस्ट करून सध्या म्हटलेलं आहे। तर पुन्हा एकदा श्रेयस यांच्याकडे जाऊया। श्रेयस, आपण पाहतोय की तिच्या या पोस्टमुळे आता पुन्हा एकदा खळबळ माजलेली आहे। सिनेसृष्टीतून काय प्रतिक्रिया येत आहेत? श्रेयस, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर मी जिवंत आहे पूनम पांडे हिनं ही पोस्ट केलेली आहे आणि कालच खरं तर तिच्या निधनाची जी पोस्ट होती ती तिच्याच स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली होती आणि त्यानंतर तिच्या मृत्यूचं गूढ होतं ते वाढलेलं होतं आणि आता तिनं स्वतः हा व्हिडिओ पोस्ट करत सांगितलेला आहे की मी जिवंत आहे अशी पोस्ट पूनम पांडे हिनं केलेली आहे। तर गर्भाशय कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी आपण हा एक स्टंट केला होता, आपण ही पोस्ट केली होती असं तिनं म्हटलेलं आहे आणि स्वतः व्हिडिओ पोस्ट करत तिनं याबाबतची माहिती दिलेली आहे। तर पुन्हा एकदा पूनम पांडे हिनं काय व्हिडिओ पोस्ट केलाय, काय पोस्ट केली आहे पाहूयात। I'm alive. I didn't die because of cervical cancer. Unfortunately, I cannot say that about those hundreds and thousands of women who have lost their lives because of cervical cancer. It is not because they couldn't do anything about it, because they had no idea
what to do. I'm here to tell you that, unlike other cancers, cervical cancer is preventable. All you have to do is you have to get your tests done and you have to get HPV vaccine. We can do all this and more to make sure there is no more life lost to this disease. Please log on to www.punampandeyisalive.com. I'm alive. तर पूनम पांडेचा सध्या आपण हा व्हिडिओ पाहतोय ज्यामध्ये तिनं म्हटलेलं आहे की गर्भाशयाच्या कॅन्सरची जनजागृती करण्यासाठी आपण आपला मृत्यू झालाय अशी पोस्ट केलेली होती आणि आता तिच्या या पोस्टमुळे सर्वत्र खळबळ पुन्हा एकदा माजली आहे. तर पुन्हा एकदा श्रेयस यांच्याकडे जाऊया. श्रेयस, आपण पाहतोय की गर्भाशयाच्या कॅन्सरची जनजागृती करण्यासाठी आपण सध्या हा निधन झाल्याची पोस्ट केल्याचं तिनं म्हटलेलं आहे या व्हिडिओमधून. खऱ्या अर्थानं गौरी आपण बघतोय तर आपण आता जो व्हिडिओ पाहिला तिचा जो तिने आपल्या सोशल मीडियावर टाकलेला हा एक सर्वायकल कॅन्सरची जनजागृती मला करायची होती असं तिचं मत आहे. या सगळ्यानुसार आपण एक खळबळ म्हणतोय की इंडस्ट्रीमध्ये पण आता ह्याच्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिपरकशन्स तिला सामोरं जावं लागेल. एकूण जर आपण बघितलं गेलं तर कालपासून आपण जी तिने स्वतःच्या इंस्टाग्रामवर तिच्या टीमनी पोस्ट केलं, त्याच्यानंतर तिची टीम जी एजन्सी आहे त्यांनी सांगणं की तिचं निधन झालं आणि त्याच्यानंतर आज सांगणं की उद्या वर्ल्ड कॅन्सर डे आहे त्यामुळे आज आम्ही हे एक गिमिक तयार करतोय. हे गिमिक कितपर्यंत खरं आहे, कितपर्यंत छान आहे आणि कितपर्यंत खऱ्या अर्थानं कॅन्सरच्या गोष्टी किंवा सर्वायकल कॅन्सर बद्दलच्या आव्हानासाठी तिने हे केलं, हे आता कुठे ना कुठे निगेटिव्ह रिपरकशन्स पण पाहायला मिळत आहेत. इंडस्ट्रीमधून अजून कोणीच काही बोलताना दिसत नाहीये. काल पण आपण बघितलं गेलं तर अनेक लोक त्याबद्दल कुठलंच रिस्पॉन्स देत होते. मग ते पूनम पांडेची तुम्हाला थोडंसं थांबवते तर चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत. दिलीपजी, आपण सध्या पाहतोय की पूनम पांडेची सध्या नवीन पोस्ट व्हायरल होते ज्यामध्ये ती मी जिवंत आहे असं तिने म्हटलेलं आहे आणि कालच तिच्या मृत्यूच्या निधनाची बातमी समोर आलेली होती. म्हणजे वह कौन थी किंवा मेरा साया किंवा गुमनाम अशा सिनेमाची स्टोरी प्रमाणे हे सगळं घडते असं दिसतंय. आणि आता श्रेयसने ज्याप्रमाणे म्हटलं की चित्रपट सृष्टीतून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही, पण मला असं वाटतं नाही की पूनम पांडे सारख्या अभिनेत्री, मग तिला अभिनेत्री म्हणावं की नाही हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. तिच्या संदर्भातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल ना चित्रपटसृष्टीने प्रतिक्रिया द्यावी इतकी काही ती महत्वाची नाही असं चित्रपटसृष्टीला वाटतं. हे ह्याच्याबद्दल तर आता ते अधोरेखित झालेलं आहे. परंतु मला ना वाईट वाटतं की इतक्या अशा म्हणजे उद्या कॅन्सर डे जरी असला तरी अशा पद्धतीची मृत्यूची बातमी, स्वतःच्या मृत्यूची बातमी क्रिएट करणं आणि त्यातला मीडिया हाईप मिळणं आणि दुर्दैवाने संपूर्णपणे जे मुख्य प्रवाहातील मीडियानी सुद्धा त्याला ती एक बातमी मानली, हे सगळं जे आहे ना हे फार वाईट आहे. इतकी सवंग पब्लिसिटी कडे जर एकूणच आपलं मनोरंजन क्षेत्र जात असेल तर मला वाटतं हे घातक आहे. म्हणजे तो लांडगा आलारेला सारखं व्हायचं की आणि एक दिवशी खरोखर जेव्हा काय व्हायचं तेव्हा कोणी विश्वास ठेवायचा नाही. म्हणजे जे झालं ते अत्यंत दुर्दैवी आहे, सवंग आहे, फिल्मी आहे, नाटकी आहे आणि जनसामान्यांना चीड येईल असं आहे. बरोबर दिलीपजी. दिलीपजी, आपल्या मृत्यूची खरं तर ही पोस्ट करणं, एक बातमी करणं कितपत योग्य आहे आणि त्याचा काय परिणाम नेमका उद्भवू शकतो तुम्हाला वाटतं? परिणाम असा होऊ शकतो की ते अशा पद्धतीचे ज्या अभिनेत्री असतात ज्याला पिनअप गर्ल्स पूर्वी म्हटलं जायचं की ज्या फक्त मीडियामध्ये चकाकतात, चमकतात, म्हणजे पूर्वी गॉसिप मॅगझिनच्या सेंट्रल स्प्रेडवर ज्यांचं अस्तित्व किंवा त्यांचं दर्शन, बरं वाईट दर्शन घडायचं, सवंग पब्लिसिटीच्या मागे लागलेल्या अशा पद्धतीच्या अभिनेत्र्यांना अलीकडच्या काळामध्ये खूपच झालेल्या आहेत. आणि ते इतका हास्यास्पद आणि चीप आणि बालिश आहे ना की स्वतःला न्यूज मध्ये ठेवण्यासाठी काहीही करणं हे फार वाईट आहे. आणि ही जी गोष्ट घडली किंवा ही जी गोष्ट घडवली गेली. दिलीपजी, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधल्यासाठी. तर आता पुन्हा एकदा या पूनम पांडेच्या व्हिडिओमुळे नेमकी आता सध्या खळबळ सुद्धा माजल्याचं पाहायला मिळत आहे.